नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? माणिकराव कोकाटे यांची निवड झाली आहे. खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? खालीलपैकी संतोष अजमेरा या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इंडिया टेस्ट फॉरेस्ट रिपोर्ट 2024 नुसार भारतातील वन आणि वृक्ष क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? 25.17% आहे. कोणत्या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आले आहे? भारत या देशाला नेमबाजी ज्युनियर विश्वचषक 2025चे यजमानपद देण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेत या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? काळा घोडा उत्सव मुंबई या शहरात साजरा करण्यात येतो. पाचड येथे टिंबटिंब यांची समाधी आहे. पाचड येथे राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे टिंबटिंब आहे. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे मासिक आहे. सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले? सितार नावाचे वाद्य अमीर खुसरो या व्यक्तीने शोधून काढले. खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो? खालीलपैकी पालची सामुद्रधुनी हा भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो. भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे? भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार गुरप्रीत सिंग सिंधू हे आहेत. जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? जल्लीकट्टू हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा करतात. चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे? चिपको चळवळ ही वृक्षतोड याच्याशी संबंधित आहे. भारतात इसवी सन 1856 मध्ये टिंबटिंब यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. भारतात इसवी सन 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरमार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले? वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरमार्ग शोधून भारतातील कालिकत या ठिकाणी पोहोचले. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवलेले आहेत? खालीलपैकी मोरारजी देसाई या व्यक्तीने भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवले आहेत. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण वाराणसी येथे आहे. भारतात खालीलपैकी कोणते अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाहीत? भारतात कायदा व सुव्यवस्था राखणे हा अधिकार पंचायतीस देण्यात आलेले नाही. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला टिंबटिंब म्हणून संबोधतात. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला प्रश्नांचा तास असे म्हणून संबोधतात. भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द
कितव्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले? भारतीय राज्यघटनेत सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द 42व्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? खालीलपैकी अलंग या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते. कोणत्या घटनेनंतर इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओडिशाची दिवाणी मिळाली? बॉक्सरची लढाई या घटनेनंतर इंग्रजांना बंगाल, बिहार आणि ओडिशाची दिवाणी मिळाली. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण असतात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख पंतप्रधान असतात. कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती लाल व हिरवा या रंगांमध्ये फरक करू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर टिंबटिंब ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले? अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक अनंत पाई यांनी सुरू केले. खालीलपैकी कोणते ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोचीन हे ठिकाण पेट्रोलियम पदार्थाच्या निर्मितीशी संबंधित नाही. खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी निलगिरी हे झाड जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहेत. खालीलपैकी कोणते पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे? खालीलपैकी व्हिटॅमिन सी हे पाण्यात मिसळणारे व्हिटॅमिन आहे. 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती? 2005 मध्ये मुंबई शहरातील मिठी या नदीमुळे पूरस्थिती तयार झाली होती. आर्कऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. मायकेल्स फुको यांनी लिहिला. हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो? हॅलेचा धूमकेतू 76 वर्षांनंतर एकदा दिसतो. इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. हुडफूस हे टिंबटिंब केवल प्रयोगी अव्यय आहे. हुडफूस हे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे सर्वोच्च बिंदू गाठणे. केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. या वाक्यातील नाम आहे रंग. तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य आज्ञार्थी या प्रकारचे आहे. भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. या शब्दाचा समास आहे समाहार. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.